मला एक गोष्ट सांग, तिथं दिवस रात्र डोळ्यात तेल घालून सीमेवर कोणतर उभं आहे म्हणून आपण इथं सुखानं राहू शकतो, सुखानं खाऊ पिऊ शकतो, सुखानं झोपू शकतोय. आणि आपण काय करतोय? आपण एकमेकांशी बांधावनं भांडतोय. आपल्याला इथं गुन्हा गोविंदानं राहता यावं म्हणून तिथं सीमेवर कोणतर रक्त सांडते. आणि आपण मात्र जातीपातीच्या धर्माच्या नावाखाली एकमेकांचंच रक्त सांडतो. आपण फक्त आपला विचार करतो. हा, मग घराचा, मग गावाचा आणि सगळ्यात शेवटी देशाचा. पण जो स्वतःच्या अगोदर देशाचा विचार करतो ना, तो असतोय खरा फौजी. मग तो बॉर्डरवर असला काय आणि नसला काय. त्या फौजी सारखं आपण कधी शिकणार आपला विचार नंतर आणि देशाचा विचार अगोदर करायला? देशभक्ती काय किराणा मालाच्या दुकानावर किंवा रेशनिंगच्या दुकानावर विकत मिळत नाही. ती रक्तात असावी लागती, इक्यासारखी. तो तुमच्या आमच्यांसाठी नाही तर देशासाठी शहीद झाला. त्याला शेवटचा निरोप द्यायला तुम्हीच सगळी जण आला होता ना. तेव्हा तर मूठ आवळून जोरात म्हणत होता, भारत माता की जय, विक्रम राऊत अमर रहे. मग आता कुठे गेली तुमची देशभक्ती? का ठेवली गुंडळून माळ्यावर? पुढच्या 15 ऑगस्ट, 26 जानेवारी किंवा एखादं कोणतर शहीद झालं तर त्याच्या अंत्ययात्रेला परत काढून ठेवण्यासाठी? वा, काय भाषण आणले वा. पण त्यासाठी लोकांचं नुकसान कशाला केलं? हा, असं इमोशनल करून लोकांची पोरं आर्मीत धाडण्यापेक्षा स्वतःच्या भावाला पाठवा की. आमच्या घरातली पोरं डालून ठेवणाऱ्यातली औलाद नाही आमची. जर ते उद्या येऊन मला म्हणला ना की मला आर्मीत भरती व्हायचंय, तर सगळ्यात आधी मी त्याच्या पाठीशी उभी राहीन. आणि ही पोरं स्वतःहून अजिंक्यांकडे आलती. त्याला काय सगळ्यांनाच भारी वाटते, पण म्हणून काय प्रत्येकानं आर्मीतच जायला पाहिजे? सगळे आर्मीत जाऊच शकत नाहीत. जो माणूस फक्त स्वतःपुरता विचार करतो ना, तो तर कधीच आर्मीत जाऊ शकत नाही. तुमची देशरक्षणाची लायकी असेल ना, तरच आर्मी तुम्हाला निवडते. तिथं फक्त वाघच लागतात, भुंकणारी किंवा तंगडवर करणारी कुत्री नाहीत. हे बघा, मला कुणाला बळजबरी करायची नाही. पण जर आर्मी बद्दल कोण गैरसमज पसरवत असेल ना, तर ते मी अजिबात खपवून घेणार नाही. तुमच्या पोरांना मनापासून आर्मीत जायचं असेल ना, तर त्यांना अडवू नका, एवढंच सांगेन मी तुम्हाला. आबा, शीतलवाहिनी म्हणते ते बरोबर आहे. आम्हाला सगळ्यांना आर्मीत जायचं आहे, फौजी व्हायचंय. वय रे पोरा. पण काकी, तुम्हाला काय वाटतंय ते कळतंय की आम्हाला, पण देशासाठी काळजावर दगड ठेवायलाच पाहिजे. शीतल सारखा आता तिचा नवरा बी आहेच की बॉर्डरवर. अहो, फौजी आहे म्हणून आपण आहे काकी. हा, आणि समजा नाहीच झालं आर्मीत सिलेक्शन, तर मग इथे राहून करतील की नोकरी नाही तर शेती. इथं प्रामाणिकपणे काम करून देशाची सेवा करतील. आई, आबा, माझा निर्णय झालाय. आता कुणी काय जरी म्हटलं तरी माझा निर्णय बदलणार नाही. मी आर्मीतच जाणार. आगाशी ऑसम, ऑसमच.
हे आशा तू एकटाच नाही आम्ही बी आहे तुझ्यासोबत काय रे पोरांनो वय वय आम्हाला बी आर्मीत यायचंय पुरे डोळ्यात अंजन गाठलंच बघ. काका मी फक्त माझं काम केलं आणि पोरांनो उद्यापासून न चुकता प्रॅक्टिसला जायचं काय गर्दीतलं होण्यापेक्षा वर्दीतलं वा काय बोला मिसेस फौजी. फौजी मोहीम फत्ते झाली. मोहीम मग तोफांचा आवाज ना आला वे नाही. अगं आम्ही जरा लांब आहे नाहीत ना. कसली मोहीम? अहो आज प्रॅक्टिसला सगळी पोरं आलती म्हणजे आजपासून रोजच येणार आहेत. वा 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 मिसेस फौजी, तुम्ही तर विशेष मोहीम पत्ती केली की. हा काय हो? कसं काय जमतं तुम्हाला हे? कसं जमतं म्हणजे काय समजलंय मला? ओ शीतल पवार आहे मी. हा पवार? म्हणजे आता शीतल शिंदे आहे मी. हे तर पक्क कळून चुकलंय मला. होय का? पोरं यायला तयार कशी झाली का? ते मी माझ्या स्टाईलनं केलं. मी फक्त रिपोर्टिंग करायचं काम केलं हे सांगाय फोन केलता. रिपोर्टिंग? तुला कुठं जमतं रिपोर्टिंग करायला? मग आता सांगितलं ते काय केलं? असं रिपोर्टिंग करायचं नसतं. मग कसं करायचं असतं? आओ ठीक आहे. हे बघ, इकडं आम्ही ऑफिसर्सना श्रीमान म्हणतो. म्हणजे बघ, अजिंक्य शिंदे रिपोर्टिंग श्रीमान. श्रीमान, आज के परेड में कुल मिलाकर 20 जवान हाजिर थे श्रीमान, असं म्हणायचं. श्रीमान? पण तुम्हाला कशाला श्रीमान म्हणलं पाहिजे? तुम्ही तर आधीच आहे की. अगं म्हणजे रिपोर्टिंग करताना म्हणायचं असतं. हे बघ, आता तिकडं प्रॅक्टिसला किती मुलं आलती, तुम्ही मला असंच सांगायला पाहिजे. शीतल शिंदे रिपोर्टिंग श्रीमान. हे अगं एवढे आळू आहे? मोठ्याने बोल. धीट फौजी आहेस ना तू? शीतल शिंदे रिपोर्टिंग श्रीमान. आज के प्रैक्टिस के लिए कुल मिलाकर 11 पोरं हाजिर थी श्रीमान. अंगाच आता कसं? हा ए शितले काय झालंय सकाळ सकाळ वरडायला? काय नाही काय नाही. तुम्हाला काय झालं हसायला? कारखान्यावर जायचं नाही वाटतं? आवरा लवकर. काय बाई चहा सुद्धा नीट पिऊन देत नाही.